आजची चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना, तिने खाल्ला तो फॉर्म. माझ्याकडनं भावनेच्या भरात तो फाटले गेलेला आहे. मी 100% ॲक्सेप्ट करतोय. शिंदे साहेबांनी खडचवलं की राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतूनच आता महायुतीत सत्ता संघर्ष, नाराजी आणि उघड बंडखोरी समोर येते. कुठं पक्ष कार्यालयाबाहेर गोंधळ, कुठे नेत्यांना जाब विचारला जातोय, तर कुठे थेट नेत्यांच्या कानशिलात लगावली जाते. मात्र पुण्यात घडलेली घटना तर सर्व मर्यादा ओलांडणारी ठरली आहे. शिवसेना शिंदे गटात उमेदवारीवरून असा काही राडा झालाय. एका उमेदवारानं चक्क दुसऱ्या उमेदवाराचा अधिकृत एबी फॉर्म फाडून खाल्ल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तर घडलं नेमकं असं. पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप युतीबाबतची चर्चा फिसकटल्यानंतर शिंदे गटानं दबावतंत्र अवलंबल्याचं दिसून आलं. अनेक प्रभागांमध्ये सरसकट उमेदवारी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. मात्र एकाच वॉर्डमध्ये किती उमेदवारांना फॉर्म दिले जात आहेत याचा कोणताही ताळमेळ न ठेवता करण्यात आलेल्या या गोंधळामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेनेचे 2 जुने नेते उद्धव लहू कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे या दोघांनाही पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. मच्छिंद्र ढवळे यांनी वेळेत निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर जे घडलं ते ऐकूनच अनेकांना धक्का बसला. उद्धव कांबळे अर्ज भरण्यासाठी पोहोचले असता निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेनेचा अधिकृत अर्ज आधीच सादर झाल्याचं स्पष्ट केलं. हे ऐकताच उद्धव कांबळे संतापले. रागाच्या भरात त्यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा अधिकृत एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि चक्क तो फाडून खाल्ला. एवढ्यावरच न थांबता कुणाच्या हाती तो फॉर्म लागू नये म्हणून त्यांनी सहकारनगर येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या शौचालयात जाऊन स्वतःला लपून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली. शासकीय कागदपत्रांची विल्हेवाट लावणं आणि निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव लहू कांबळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकारामुळे शिंदे गटाची सर्वत्र नामुष्की होत असून एकनाथ शिंदे देखील चांगलेच संतापलेत. विरोधकांनी या घटनेवरून जोरदार हल्लाबोल सुरू केलाय. वा रे शिंदे गट अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल भवर यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. महापालिका निवडणुकांचं रण अजूनही सुरू झालेलं नाहीये आणि उमेदवारीच्या टप्प्यातच असा गोंधळ उडत असेल तर पुढे राजकीय रणधुमाळी किती तीव्र होणार हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.